तुझ्यासोबत काम आहे, तुझ्यासोबत मला तू लाईनी पडत आहे, काय काम आहे त्या मूर्खाला तिच्यासोबत? स्वतःची बहीण आहे घरात, स्वतःची भाषी आहे, स्वतःची आई आहे, ती हे काय समजते तुला? तू मोदी वाढ त्याला सांगता त्याची भाषा आहे ना तिची एवढीच, तिचं काऊन हात धरला बा? तिची बहीण आहे, 1.5 वर्षापूर्वी तिथं पडले, तिला पण ती धरणं हा रक्षक आहे ना, कसं भक्ष कुणाला सांगा न्याय कसा दिना? म्हणून समोरचा जो व्यक्ती आहे तो पोलीसवाला, दारूबंदी पोलीसवाला आहे, तो त्यांच्यावर अशी म्हणजे बेकार निगा ठेवते, त्याची म्हणजे यांच्या दोघीवर अशी नजर चांगली नाही. पण तो त्यांच्यावर असे म्हणजे काहीतरी विचारी त्यांच्यासोबत करावा आपण, असे घाणेरडे विचार त्याच्या डोक्यात नेहमी येते. आणि तो यांना असंच असा चालता येता बोलता यांना घुरत राहते, पाहत राहते. आणि त्यांनी पाहता त्यांनी विचार करता जेव्हा त्याला टाईम भेटला, मोका भेटला, तेव्हा त्यानं हे सगळं घडून आणण्याचा प्रयत्न केला. आणि आज आम्हाला फक्त ह्या गोष्टीसाठी आम्हाला न्याय पाहिजे, आमच्या मुलीला न्याय द्यावा. आमचा सगळा परिवार मानसिक तणावामध्ये आहे. 15 दिवस झाले आम्ही खूप आम्हाला प्रेशर होता या गोष्टीचा, आम्ही खूप तणावामध्ये आहे सध्याच्या कंडिशनला. आम्हाला फक्त न्याय पाहिजे या गोष्टीसाठी. मला एकच निर्णय पाहिजे, त्या तो आहे एक्साईजमध्ये. आणि 2-3 वेळा मी दररोज पोलीस स्टेशनमध्ये चाललो. पोलीस स्टेशनमध्ये जाताना एकच विचारते, आम्ही 1 दिवस करतो, उद्या सांगतो, आज करतो. आणि तो 2 तारीखला आम्ही यशवंतपूरला जर आम्हाला नोटीस पाठवली, तो 2 तारीखला हजर असताना आणि तिथं असताना ह्या पोलीस स्टेशननं काहीच कारवाई नाही केली. ह्या पोलीस स्टेशनमध्ये जातो, तो नाव सांगते, ठाकरे मॅडम सांगते, त्या जाधव साहेब सांगते, हो होते 1-2 दिवसाने 1-2 दिवस होतो. कधी होते हे 4 तारीख सांगितली, 4 तारीखून आता 8 तारीख दिली त्याला. काय कशाने 8 तारीख बाहेर 8 तारीख देऊन आले का त्याला? अटक करत काहीच नाही राहिलो. आम्ही आदिवासी लोक असल्यावर आम्हाला तो न्याय मिळाला. आणि कसं आहे, दुसरी गोष्ट आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ कधी जाऊ, मी कामाला जाऊ शकत नाही. कामाला जाऊन कारण की मला कामाच्या होत नाही, मी अपंग माणूस आहो. अपंग झाल्यानंतर गुन्हेगारमध्ये हा न्याय असा पाहिजे की हा गुन्हेगार माणूस असल्यावर पोलीसमध्ये असल्यावर हे पोलीस लोक काय करत आहे बा, काय ती माहिती आहे? किती दिवस झाले या घटनेला 21 गुढीपाडव्याच्या दिवशी 21 तारीखच्या 2:30 वाजताची आम्ही पुरा दिवस प्रसाद मंगल कार्यालय दारियापूरले, तिथं आमच्या मामाभावाच्या पोराचं लग्न होतं. आम्ही पुरा परिवार गेलो आणि परिवार गेलो, त्यांना सगळं माहीत आहे की परिवार गेलो. आणि या दुसरी गोष्ट मला दारूबंदीचं पुऱ्या गावात विचार मला दारूचा धंदा आहे घ्यायचा काय आहे? दारूचा धंदा जिथं असेल तिथं रेट टाकणं, तिथं तुला रेट टाकताना बनवले जातं का कोणाच्या घरात? तू मोदी वाढ त्याला सांगता त्याची भाषा आहे ना तिची एवढीच, तिचं काऊन हात धरला बा? तिची बहीण आहे, 1.5 वर्षापूर्वी तिथं पडले, तिला पण ती धरणं ती सांगा. तर तू काय सांगा नाही सरम वाटणार का तुले? तो पोलीसमध्ये राहिल्यावर, हा पोलीसमध्ये कर्मचारी राहिल्यावर, हा पोलीसचा हा बंदोबस्त राहिले, बंदोबस्त करूनच राहिले, काहीच नाही पोलीस स्टेशन करून राहिले. हा रक्षक आहे ना, कसा भक्ष कुणाला सांगा न्याय कसा दिना? मी त्याच गावात राहते. तिचे आई बाबा लग्नावर गेले होते आणि तो मुलगा नोकरीवर आहे, दारूबंदीमध्ये आहे. तो एकट्या मुलीला बघून तिच्या घरात घुसला, तिच्या स्वतःच्या घरात घुसला आणि तिचा हात पकडून तिच्याच घरामध्ये अंदरच्या रूममध्ये ओळख नेत होता. तुझ्यासोबत काम आहे, तुझ्यासोबत मला तू लाईनी पडत आहे, काय काम आहे त्या मूर्खाला तिच्यासोबत? तुझ्यासोबत त्या गोष्ट आहे, तुझ्यासोबत करायचं आहे मला. काय करत होता तो नंगा तिच्यासोबत? 13 वर्षाची मुलगी समजत नाही तुला? मूर्ख सवण्याच्या. स्वतःची बहीण आहे घरात, स्वतःची भाषी आहे, स्वतःची आई आहे, ती काय समजते तुला? दुसऱ्याच्या लेकीबाई समजत नाही तुला? लहान लहान मुलीचा हात धरून तुला काय करू दे? हे आम्ही काय एवढं मूर्ख आहे काय? काय तू किती वर्षाची आहे? तू कोणत्या क्लासमध्ये आहे? तू मला लहान पडली, तुला लाज वाटते की नाही लहान पडली तर? आम्ही चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, तर त्यांनी आमचा रिपोर्ट लिहिला. तर ते म्हणत होते आम्ही कारवाई करू राहिलो. 15 दिवस झाले, आज 21 तारखेपासून 15 दिवस झाले. काय कारवाई करत आहे? आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? कारण की तू आज स्वतः पोलीसवाला आहे, तर रक्षक आहे ना, तो भक्षक आहे का? दुसऱ्यांच्या लेकीबाईसाठी इज्जत लुटण्यासाठी तू भक्षक आहे का राक्षसा? आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. त्याला आम्ही माणुसकीने विचारलं तर तो म्हणते की तुमच्याने जे होते ते करून घ्या. आज आमची मुलगी त्याच्या धाकाने शाळेत नाही जात आहे, घरी आहे, पेपर आले आहे तिचे. तो अजूनपर्यंत त्याला अटक नाही केली आहे. माझी बहीण एकटी आहे, तिची सासू अपंग आहे, तिचा नवरा अपंग आहे, माझे जवळ मुलगा पण अपंग आहे, ती एक छोटी 13 वर्षाची मुलगी माझी बहीण. हे दोघी जणी काय करणार आहे सर घरात?
हा ते अपंग आहे म्हणून तिला आजही भीती आहे की तो येणार माझ्या मुलीला काहीतरी करणार. आम्ही शाळेत पाठवत नाही आहे मुलीला. आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. तो पोलीसवाला आहे म्हणून तो काही दुसऱ्यांच्या लेकीबाईवर हात करणार आहे का?